आता बातमी ठाकरे गट आणि वंचितची। प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे रविवारी एकाच मंचावर आले आणि इथूनच नव्या युतीचे संकेत देण्यात आले। त्यामुळे शिवशक्ती भीमशक्तीचा पुन्हा नवा प्रयोग होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूया। एकत्र कधी येणार, अमुक कधी येणार, हे डिपेंड माझ्या अंदाजाने इलेक्शन कधी होते त्याच्यावरती। ताबडतोब झालं तर ताबडतोब, नंतर झालं तर नंतर। उद्धव ठाकरेंसोबत एकाच मंचावर आल्यानंतर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंसोबतच्या युतीवरून थेट वक्तव्य केलंय। निवडणुका जाहीर झाल्या की एकत्र येण्यासंदर्भातला निर्णय होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। महाराष्ट्रामध्ये सध्या असणारं जे राज्य आहे ते सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवरती चाललेलं आहे। किंवा सुप्रीम कोर्टाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी स्टे ऑर्डरचं जे पिटिशन आहे ते ताबडतोब असं डिसाईड करावं, तर महाराष्ट्राच्या हिताचं आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे। राहिला एकत्र कधी येणार, अमुक कधी येणार, हे डिपेंड माझ्या अंदाजाने इलेक्शन कधी होते त्याच्यावरती। ताबडतोब झालं तर ताबडतोब, नंतर झालं तर नंतर। प्रबोधनकारठाकरे.com या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले आणि स्वतः उद्धव ठाकरेंनीच सध्याच्या लोकशाहीवरून टीका करताना प्रकाश आंबेडकरांना उद्देशून युतीचे संकेत दिलेत। आपल्या देशामध्ये लोकशाही टिकले का नाही टिकले आणि टिकणार की नाही टिकणार याचा तुम्ही विचार करायचा। आणि म्हणून मला असं वाटतं की आज आम्ही या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत। प्रकाशजी, आपल्याला हे काम करावंच लागेल। नुसतं लोकांना जागा करून उपयोग नाहीये। मग मी असं म्हणेन, आपण जर का पुढे काही करणार नसू तर लोक झोपले ती झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी करू नये। ठीक आहे ना, म्हणजे जे एक ॲनेस्थेशिया असतो की झोपेमध्ये कसं किंवा गुंगीमध्ये कसं होतं तसं काहीतरी चाललेलं आहे, निदान त्याला ते कळणार तरी नाही। पण जागं करून नुसतं त्याला सोडणार असू तर मग आपण काम ते न केलेलं बरं। आणि ते जर करणार नसू तर आपल्याला दोघांनाही आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। एकत्र यायला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि कार्यक्रम संपताच प्रकाश आंबेडकरांनीही युतीवरून अप्रत्यक्षपणे दुजोरा देण्याचा प्रयत्न केला। एकत्र कधी येणार, अमुक कधी येणार, हे डिपेंड माझ्या अंदाजाने इलेक्शन कधी होते त्याच्यावरती। ताबडतोब झालं तर ताबडतोब, नंतर झालं तर नंतर। उद्धवजी ठाकरे साहेबांचं गेल्या 3 वर्षातलं जर काम पाहिलं तर ते कोणाबरोबर कधीही कशी हातमिळवणी करू शकतात हे महाविकास आघाडीच्या प्रयोगावरून आपण पाहिलेलं आहे। म्हणजे आम्ही आमदार आहोतो, आम्हाला निवडून आलो 2019ला, तेव्हा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ज्यांच्या विरोधात आम्ही निवडून आलोय त्यांच्याच बरोबर 2.5 वर्ष सरकारमध्ये आपल्याला बसावं लागेल। त्यामुळं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब कोणत्या वेळी कुठला निर्णय घेतील आम्ही तर त्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीत आहे। आता ठाकरे गट आणि वंचित अशी युती होईल अशी चर्चा आहे। त्यावरून काँग्रेसच्या नाना पटोलेंचं काय मत आहे ते आधी ऐका। त्यामुळे सत्ता येणं जाणं आणि कोणाला सत्तेसाठी काय काय करायचं तो त्यांचा प्रश्न, त्यांच्या पक्षाने त्यांनी निर्णय करायचा आहे। त्यामुळे त्यांचं जे काही समीकरण होत असेल त्याला आम्हाला विरोध करायचं काही कारण नाही। जो विचार आम्ही मांडतोय त्या विचाराला त्यांची सहमती असेल तर आम्हाला त्यांना कोणाला गरज नाही। सत्तेसाठी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असं पटोले म्हणाले। विशेष म्हणजे ठाकरे गट आणि वंचितच्या जवळीकीवरून अनेक सवाल आहेत। ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? ठाकरे गट आणि वंचितचीच युती होईल की महाविकास आघाडीत वंचित येईल? राष्ट्रवादी असलेल्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर वंचितचा समावेश करणार का? आपला देश ज्या विचारावर चालतो आणि ज्याच्यावर चालतो ते म्हणजे संविधान, ते जर आपल्याला वाचवायचं असेल तर सर्व समविचारी आणि ज्यांना असं वाटतं की संविधान टिकावं त्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची जरूरत आहे भाजपच्या विरोधात। त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे आहेत त्यांचा अधिकार आहे। त्यामुळं त्या 2 पक्षाच्या युतीबद्दल मी काही बोलणं योग्य नाही। पण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे, आम्ही देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये 51% ची तयारी केली आहे। त्यामुळे किती पक्ष एक आले तरी काही फरक महाराष्ट्रात पडणार नाही। एकत्र आलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरे म्हणाले खरे,
पण एकत्र येण्यासाठीची राजकीय समीकरणं, महाविकास आघाडी आणि पुढच्या वाटाघाटी हे आव्हान आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणाले तसंच आगामी महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यावरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.